सो हे गाइस, स्वागत है आप सबका मेरे इस व्लॉग में। तो सबकी कहानी आपा की जुबानी, इसमें आपका स्वागत है। तो मेरे पीछे जो आप गाड़ी देख रहे हो वो दिंडी गई थी पंढरपुर को, वहाँ से कुछ लोग वापस आ गए हमारे गांव में। तो मैं तो प्रॉपर मराठी हूँ, बट हमारा कंटेंट हिंदी में है। बट हमारे जो लोग आए हैं वो उनसे मैं मराठी में सबको वार्तालाप करूंगा, क्योंकि उनको प्रॉपर मराठी आता है। इसलिए मैं उनसे मराठी में ही बोलूंगा, मराठी में उनसे सब पूछूंगा कि उनका अनुभव किस तरीके से था, उनको पंढरपुर जाके किस तरीके का अनुभव आया, कैसा लगा। हाँ, तो हम सब उनसे बातें करने वाले हैं। तो वीडियो को लास्ट तक देखते रहिए, आपको सब बातें पता चलेंगी। जे वारकरी आहेत सगळे, आपण त्यांना भेटणार आहोत, त्यांचा पंढरपूरचा अनुभव विचारणार आहोत। तर सर्वप्रथम सगळ्यांना रामकृष्ण हरी। सर्वप्रथम आपण या बाबांना भेटणार आहोत। तर तुम्ही पंढरपूरला गेला होता, तर तुमचा पंढरपूरचा अनुभव तुम्ही 2 शब्दात सांगू शकता, बोल। आमचा पंढरपूरचा प्रवास एक नंबर झाला। जाताना आम्ही 4 तीर्थ केली। पहिलं कारुंडे केलं, नंतर शिंगणापूर केलं, नंतर गोंदावला केलं, तर मसवड केलं। मसवड मध्ये आम्ही देवदर्शन केलं। नंतर आम्ही दत्ताच्या ठिकाणी गेलो। दत्ताच्या ठिकाणी आम्ही फराळ केला। नंतर तिथनं आम्ही भोजन करून पंढरपूरला गेलो। पंढरपूरला आमचा चंद्रभागेमध्ये ज्या ठिकाणी आमचा मुक्काम होता, तामखाडीची दिंडी, या दिंडीमध्ये मुक्काम केला। तिथं आम्ही फराळ केला, भजन केलं, रात्र 2-3 वाजेपर्यंत भजन केलं। भजन केल्यानंतर आम्ही तिथनं परत चंद्रभागेला गेलो। चंद्रभागेमध्ये आंघोळ केली, चंद्रभागेचं दर्शन करून विठुरायाचं दर्शन केलं। आणि नंतर आम्ही दर्शन करून सर्व बाळगोपाळ आपलं कुठं आलो, नातेपुत्त आल्यानंतर आम्ही बारस सोडली। आणि बारस सोडल्यानंतर तिथनं आम्ही आता सरी बाळगोपाळ पवारवाडीच्या ठिकाणी गणेश मंदिरामध्ये, गणपतीच्या मंदिरामध्ये पोच झालेल्या आहेत। वर्षी हा आपला आकाडी सोहळा असाच पार पडावा, अशी एवढी आमची विनंती आहे। धन्यवाद। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता फायनली सिद्धिविनायक मंदिर पावरोडी या ठिकाणी हे सगळे आपले भाविक भक्त आलेले आहेत। या सरांचा आपण अनुभव ऐकला, तसेच आपण सगळ्यांना चान्स देणार आहोत, सगळ्याचे मनोगत जाणून घेणार आहोत। तर हा तर माझा मित्र आहे, मी ह्याला पर्सनली ओळखतो, हा सुद्धा माझा मित्र आहे, मी ह्याला पर्सनली ओळखतो। पण हे आपले वारकरी मित्रमंडळी आहेत, या सगळ्यांना प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो, त्यामुळे प्रत्येकाचं मत कळणं हे आपल्याला खूप महत्वाचं असतं। तर आपण भेटणार आहोत दादांना। तर दादा, तुमचा पालखीचा अनुभव कसा होता पंढरपूरचा? चांगला झालाय सोहळा। 2 गाड्या केल्या, 40 माणसं आपल्या बरोबर नेली पंढरपूरला। नेण्या आणण्याची आपण सेवा केली भरपूर। आणि तिथून सगळं झाल्यानंतर गावी आणलो, गावी प्रत्येकाला आपापल्या ठेप्यावर सोडलं। म्हणजे सुरक्षित जाण्याचं आणि येण्याचं कार्य दादांनी पार पाडलेलं आहे। पांडुरंगाच्या कृपेने कोण त्रास नाही, काय नाही, व्यवस्थित गेला, व्यवस्थित माघारी आला। पांडुरंगाच्या दरबारात गेल्यानंतर मित्रांनो, म्हणजे वाईट तर काही होतच नाही, सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी होतात। आणि माणसाने आयुष्यात एकदा का होईना पांडुरंगाची वारी केलीच पाहिजे। तर मित्रांनो, आपण दादांचा अनुभव ऐकला। आता आपले हे आमचे अक्षयचे वडील, आपण त्यांना सुद्धा विचारणार आहोत की तुमचा पंढरपूरचा अनुभव कसा होता। रामकृष्ण हरी। हा, बोला। आम्ही 17 वर्ष झालं वारी करतोय। आम्हाला एक दिवस कधी पांडुरंगांनी अडचण आणते नाही। आमचं भजन पूजन होते। आज रात्री आम्ही ह्याला गेलो, आळंदीला गेलो, पंढरपूरला गेलो। पंढरपूर मध्ये जागर झाला, भजन झालं, 3 वाजेपर्यंत भजन केलं। आणि भजन केल्याच्या नंतर आम्ही चंद्रभागेला आंघोळीला गेलो 4 वाजता। आणि 4 वाजता येऊन करून दर्शन घेऊन प्रदक्षिणा करून आम्ही आपले प्रसाद घेत इकडं आलो। आणि आमच्या मार्गाने आम्ही इथपर्यंत आलो। म्हणजे एकंदरीत तुमचा प्रवास एकदम चांगल्या प्रकारे झाला, सुखाचा झाला। पांडुरंगाच्या दरबारात जाऊन पाहिजे असं दर्शन झालेलं आहे तुम्हाला। तर आपण आमच्या मित्राचे वडील आहेत, त्यांचा अनुभव घेतला मित्रांनो। आता तसेच आपण पुढे आल्यानंतर बघू शकता भरपूर भाविक भक्त आहेत, पण प्रत्येकाचा अनुभव घेणं गरजेचं आहे। तर हे आहेत, हे माझे काका ओळखीचे नाहीत, पण त्यांचा पण आपण अनुभव जाणून घेणार आहोत की पंढरपूरची वारी करत असताना त्यांना विठुरायाचा काय अनुभव आला। तर काका, तुमचं नाव सांगा, कोणतं गाव ठिकाण आहे ते पण सांगा। वारी गेलो पंढरपूर, चंद्रभागेत गेलं, दर्शन घेतलं, आंघोळ केली, सगळं देवदर्शन झाले, व्यवस्थित केलं। पहिलीच वारी आमच्या प्रत्येक वर्षी तुमची वारी असते?
वारी. पांडुरंगाच्या आशीर्वादाने सगळ्यांचं आयुष्य खूप चांगल्या प्रकारे चाललेलं आहे. कोणाला काही अडचण नाही, आयुष्यात काही म्हणजे भरभराटीच आहे. तर आपण या सरांचा अनुभव घेतला. आता आपण ह्यांचाही म्हणजे प्रत्येकाला chance देणार. ठीक आहे. तर या सर्वप्रथम आपलं नाव सांगा, गाव सांगा आणि पांडुरंगाच्या दरबारात तुम्हाला जाऊन कसं वाटलं हे सुद्धा सांगा तुम्ही. मी वसंत नाजनाथ पवार. मी 25 वर्ष झाले मला, मी पुण्याला होतो आणि पहिलीच वेळ ही माझी आकाडी सोहळ्या बघण्याची आणि ह्या सोहळ्यात सहभागी होण्याची. तेव्हा मला ह्या सोहळ्यातील खूप छान अनुभव आले. चंद्रभागेचा पवित्र स्नानाने आम्ही स्नान करून विठुरायाच्या दर्शनासाठी गेलो. विठुरायाच्या दर्शनासाठी एक राऊंड पूर्ण आमचा नगर प्रदक्षिणा झाली. नंतर मग आमचे जेवढे सहकारी मित्र माऊली होते त्यांच्या समवेत आम्ही चहा पाणी करून नंतर तशा प्रसाद घेऊन आमचं नंतर आमच्या दिंडीपर्यंत आम्ही येण्याचं धाडस दाखवलं. पण फुल म्हणजे ह्या सोहळ्यामध्ये एवढा छान अनुभव येतो आणि भरपूर असं काही शिकण्याजोगंही असतं. त्यासाठी मला 25 वर्षाचा हा पहिला आकाडी सोहळ्याचा अनुभव आलेला आहे. तर ह्या सगळ्यांनी आषाढी वारी कंप्लीट केली मित्रांनो, सुरक्षित गेले, सुरक्षित माघारी आलेत. पण ह्यांना माझा एक प्रश्न आहे की तरुण पिढीसाठी तुम्ही काय संदेश देणार? तरुण पिढीसाठी एवढा संदेश आहे की जो देवाला मानतो आणि परमेश्वराच्या कृपेनं त्याची सेवा करण्याची जर आपल्याला सद्बुद्धी मिळो आणि आई वडिलांची सेवा ही ईश्वर सेवा मानावी, एवढंच मी तरुणांना या आजच्या वारीतून हे करू शकतो, सांगू शकतो. आणि या मित्राच्या गाडीत गेलतो, याचा सुद्धा मोलाचा वाटा आहे. सुरक्षित नेणं आणि सुरक्षित आणणं हे ड्रायव्हरची जबाबदारी असते. तसंच ह्या माझ्या मित्राने कष्ट करतोय, स्वतःची गाडी आहे, व्यवस्थित नेणं व्यवस्थित आणणं हा सगळ्यात मोठी जबाबदारी त्याची आहे. रामकृष्ण हरी. मी संगीता वसंत पवार तामखडा. आणि हे पहिलाच अनुभव आहे. आम्ही आळंदीला जायचं होतं पण आळंदीचं काय पावसामुळे पाणी आल्यामुळे काय झालं नाही. म्हणून आता आम्ही एकादशीला गेलो, दर्शन घेतलं आपलं चंद्रभागेचं आणि हे केलं, भजन बिजन म्हटलं. शिंगणापूर, मसवड, गोंदावले, कारुंडे हे सगळं देवांचे आपलं दर्शन घेऊन छान वाटलं. सगळं पंढरपूर केलं. हे आहेत दादा आणि हे आहेत माझ्या मित्राचे वडील, अक्षयचे वडील. तर हे कंप्लीट किती दादा 20 वर्षापासून हे वारकरी संप्रदाय जपण्याचा प्रयत्न पवारवाडीतून हे दादा आणि आमचे अक्षयचे वडील हे 20 वर्षापासून प्रयत्न करत आहेत मित्रांनो. हे आयुष्यातील त्यांच्या सगळ्यात मोठं पुण्याचं काम आहे मित्रांनो. आणि त्यांच्या आशीर्वादाने पवारवाडीतील प्रत्येक भाविक भक्तांना त्यांचा आशीर्वाद लागलेला आहे. हा जो मागे बसलेला आहे हा देखील माझा मित्र आहे. याने देखील वारकऱ्यांना व्यवस्थित नेणं व्यवस्थित आणणं हे मोठी मोलाची जबाबदारी पार पाडलेली आहे. 4-5 ठिकाणावरून हे प्रवास करत आपल्या विठुरायाच्या दरबारात पंढरपूरमध्ये गेले आणि व्यवस्थित नेण्याचं काम हे माझ्या मित्राने केलेलं आहे. त्याची गाडी तुम्ही बघू शकता, ही अशा प्रकारची त्याची गाडी आहे. बॅक साईडला एक कॅरी गाडी आहे आणि व्यवस्थित नेणं आणि व्यवस्थित आणण्याचं काम हे या एक मित्राने केलेलं आहे आणि ह्या एक मित्राने केलेलं आहे. तर या सगळ्या प्रवासात मोलाचा वाटा आहे त्यांचा. अभिनंदन. तर माझ्याकडून त्यांना खूप शुभेच्छा की तुम्ही व्यवस्थित नेलं आणि व्यवस्थित आणलं. गाडीवर नाव लिहिलेलं आहे देव माझा बाळूमामा. बाळूमामाचा आशीर्वाद आहे त्याच्या पाठीशी. तर फायनली गाय सगळ्यांचा आपण मनोगत जाणून घेतलेला आहे. संडलिकावर देव हरिटोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. मना चुती बजाला म्हण चांग बरे, हर हर बाळूमाच्या म्हण सांग भले. मित्रांनो आपण सगळ्यांचं मनोगत जाणून घेतलं आहे. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या इंस्टा आणि फेसबुक आयडीला फॉलो करा. तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चला.